वर्कआउट करू. सभापती महोदय, विचारल्याच्या नंतर आता एखादा अर्धा प्रश्न, अर्धा नाही आता 2-3 प्रश्न आहे, कारण मी 35 आधीच तुम्हाला मिनिटं म्हटलं होतं की माझी लक्षवेधी आहे, याच्यात मला 5-7-10 विमान प्रश्न जाऊ आहे. नये याची काळजी आहे, बाकी नाही काय. तुमचं विमान जाणार नाही म्हणून एक नंबरला लक्षवेधी घेतलेली आहे 5 बस नंबरची, आणि म्हणून जास्त विचारू नका. 3 प्रश्न मी विचारतो, पण या लक्षवेधीच्या माध्यमातून निश्चितच सगळ्यांनी मंत्री महोदयांची तारीफ केली आहे. एक सज्जन चांगले व्यक्ती आपले मंत्री आहेत, मी त्यांची तारीफ करतो. चांगले व्यक्ती आहे, नेहमी मदत करतात, पण त्यांच्या हाताखाली जे अधिकारी आहेत ते फार बदमाश आहेत. आणि या महाज्योतीच्या माध्यमातून कौशल विकास निरंजन थांब, या महाज्योती संस्थेच्या माध्यमातून कौशल विकास प्रशिक्षणासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न करता कोट्यवधी रुपयाचे काम विशिष्ट संस्थेला देण्यात हरकत आहे काय? शब्द आलाय असंसदीय बदमाश अधिकारी, तो शब्द राहू नये आपल्या रेकॉर्डवर, काढून टाका. तो शब्द रेकॉर्डवरून काढण्यात येईल. ते बदमाश असले तरी ते असंवैधानिक असल्यामुळे ते काढून टाका. तर माझा फक्त जो मूळ प्रश्न आहे, या महाज्योतीच्या माध्यमातून हा असा आहे की हा महाराष्ट्रातल्या 60% जी लोकसंख्या आहे, तुम्ही डेव्हलप करू नका. त्यात या सभागृहात मला वाटतं सिरियसनेस नाहीये. महाज्योतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालाय, हा माझा आरोप आहे. विचारा. आणि कुठेतरी हे सभागृह त्याकरता गंभीर नाही आहे असं मला वाटतंय. मी परत आपला प्रश्न वाचतो, गंभीर प्रश्न आहे. सभागृहाच्या सदस्यांना विनंती आहे की याच्यावर कृपया आपण गंभीरपूर्वक याचा विचार करावा. कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता कोट्यवधी रुपयाचे काम जे आहे, टेंडर जे आहे, ते विशिष्ट संस्थेला देण्यात आलेले आहे. सेक्टर स्किल कौन्सिल ही एक केंद्र सरकारची संस्था असं सांगून 51% खाजगी हिस्से असलेली ही सेक्टर स्किल कौन्सिल जी आहे, या सरकारी पासून निविदा प्रक्रियेशिवाय सुमारे 500 कोटी रुपयाचे काम या संस्थेला देण्यात आलेले आहे. हे खरे आहे का? आणि दुसरा माझा प्रश्न आहे, महागाईचा विचार करून विद्यार्थ्यांना स्टायपंड वाढ करावी आणि ते थेट लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून आपण हस्तांतरित करावे. महाज्योतीमधील गैरप्रकारच्या तक्रारी मंत्रालय स्तरावर एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून जेणेकरून विद्यार्थ्यांनी तक्रारकडे दुर्लक्ष होणार नाही, हे सरकार करणार काय? आणि माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदय. सभापती महोदय, मी अगोदरच सांगितलं, जर आपल्याला वाटत असेल आम्ही याच्यामध्ये प्रशासकीय दिरंगाई जर झाली असेल तर नक्कीच त्याची जे आमचे संचालक आहेत ते IAS अधिकारी आहेत, महिला अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दुसरा सेक्टर स्किलचा जो तुम्ही इन्क्वायरी तर करावं लागेल ना, असं नाही असं आहे, मी सांगितलं ना. आणि मुळे म्हणून आमच्या ज्या अधिकारी आहेत अतिशय चांगल्या स्ट्रिक्ट अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून नक्कीच ती कारवाई केली जाईल. दुसरा जो तुम्ही विषय मांडला की सेक्टर स्किल काउन्सिलचा, ह्याच्यामध्ये टेंडर काढतो, अनेक लोक येतात, त्याच्यामध्ये सेक्टर स्किल्स काउन्सिल ही दिल्लीचे आहे आणि सगळ्या विभागात त्यांच्या माध्यमातून स्किलचे जे काम होतात त्यांच्या माध्यमातून होतात. पण तुम्हाला काय असेल तर तुम्ही असं स्पेसिफिक आम्ही व्हेरीफाय करून घेऊ. जर ती प्रायव्हेट असेल, ती गव्हर्नमेंट एजन्सी आहे म्हणूनच आम्ही त्यांना काम देतो. त्या पद्धतीने बघून घेऊ, चेक करू तुम्ही म्हणता तशी, आणि यापुढे त्याच्यात काळजी घेऊ की त्यांच्याशी निविदा नाही देणार. आणि जो ऑनलाईन वाल्यांचा आणि ऑफलाईन वाल्यांचा त्यांनी निधी वाढून यायचा असेल तर तो नक्कीच. आणि तुम्ही जो उल्लेख केला की 500 कोटी, साहेब आम्हाला 200 कोटी निधी आहे महाज्योतीला. 200 कोटीमध्ये 500 कोटीचा भ्रष्टाचार कसा होईल मला थोडस कळालं नाही. निधीच 200 कोटी मिळतो आम्हाला. अहो साहेब, महाज्योतीला 200 कोटीचं बजेट आहे, त्या 200 कोटीमध्ये 500 कोटीचा भ्रष्टाचार कसा होईल थोडासा माझी आपल्याला विनंती आहे, आपण थोडस म्हणणं आहे की थोडी आकडेवारी कमी करून दिली तर बघता येईल. माननीय सदस्यांनी केलेल्या सूचना पूर्णपणे त्यामध्ये लक्ष घालून व्हेरीफाय केलं जाईल आणि जर त्याच्यात कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, हे मी या ठिकाणी. लक्षवेधी क्रमांक 3
किरण सरनाईक मंत्री महोदयांना